नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठी चॅनलवर। आज आपण इलेक्ट्रिकलचा खूप महत्त्वाचा विषय समजावून घेणार आहोत। ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि तो कसा काम करतो। ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस ज्याचं मुख्य काम म्हणजे एसी व्होल्टेज कमी किंवा जास्त करणं। आता उदाहरणार्थ वीज निर्मिती केंद्रातून येणारी साधारण वीज 11,000 व्होल्ट असते, पण आपल्या घरात फक्त येते 230 व्होल्ट। ही वीज कमी करणारा तोच ट्रान्सफॉर्मर आहे। आता ट्रान्सफॉर्मर मध्ये मुख्य 3 भाग असतात: प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि आयर्न कोर। आता प्रायमरी वाइंडिंग जिथे एसी सप्लाय दिला जातो, सेकंडरी वाइंडिंग मध्ये रिक्वायर्ड व्होल्टेज आपल्याला मिळतं आणि आयर्न कोर मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड एफिशियंटली दुसऱ्या कॉइल मध्ये पोहोचवते। मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर मध्ये वायर्स एकमेकांना जोडलेले नसतात, तरी वीज एका कॉइल मधून दुसऱ्यात कशी जाते हे सर्व होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मुळे। जेव्हा प्रायमरी कॉइल मध्ये एसी सप्लाय दिला जातो, तेव्हा त्याच्या कॉइल भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं। हे फील्ड आयर्न कोअर मधून सेकंडरी कॉइल मध्ये पोहोचतं आणि तिथे व्होल्टेज इंड्यूस होतं। यावरून लक्षात ठेवा, जर सेकंडरी कॉइल मध्ये टर्न जास्त असतील तर व्होल्टेज वाढेल, यालाच आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो। आणि जर सेकंडरी कॉइल मध्ये टर्न्स कमी असतील तर व्होल्टेज कमी होईल, यालाच आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो। आता ट्रान्सफॉर्मर मध्ये एसी फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फक्त व्होल्टेज बदलतो, हे लक्षात ठेवा। ट्रान्सफॉर्मर हे केवळ वीज कमी करण्यापुरतं नाही, तर तो सुरक्षित वीज वितरणसाठी अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये ट्रान्सफॉर्मर नसला तरी वीज उपकरण जळू शकतात। असे शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आणि आणखी इलेक्ट्रिकल कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप समजून घेण्यासाठी स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।